दी थी। पाउस बारिश का आगमन होता हुआ नजर आ रहा है और ये बारिश होना भी चाहिए दोस्तों। ये क्रिकेट का खेल है, जब मजा आता है कि लब्बड़ में हर खिलाड़ी का परीक्षा इस मैदान पर देखने को मिल जाती है। अब मिलेगा इस मैदान पर हर गेंदबाज, बल्लेबाजों का बैटर, गेंदबाजों की फील्डिंग का नजारा पेश होगा। गेंदबाज कौन से अंदाज में गेंदबाजी का नजारा पेश कर पाएंगे। राकेश प्रभु एक तरफ रहेंगे। चला दोन्ही संघाला विनंती करतो आपल्या एक एक प्रतिनिधी समालोचन प्रेक्षामध्ये पाठवा। खिल्ला जवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। दूसरा दिन है, फ्राइडे को इस टूर्नामेंट की आगाज किया गया और दोस्तों थोड़ी देर बाद अंजाम इस मैदान पर आएगा। वो आगाज से ये अंजाम है। लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है और एक खिलाड़ी ऐड होता हुआ नजर आएगा। आमिर दाफेदार मिरार का और एक बेहतरीन सितारा। दोस्तों हर खिलाड़ी के टीम में अपने खेल का जलवा बिखर दें। और आइए दोस्तों, आप जिसने इस आवाज से तमाम खिलाड़ी को मुद्दा किया है, जनता को मुद्दा किया है, मतलब मैं हमारे साथ है एक बेहतरीन आवाज के मालिक और दोस्तों जिन्होंने विरार की नगरी में अंडर से शुरुआत की, मगर आज ओपन में उनकी आवाज की छाव इस मैदान पर गूंजती भी नजर आ रही है। तो क्या कहना चाहेंगे कि आने वाली ये सेमीफाइनल का मुकाबला है, 4 ओवर में कितने रन बनेंगे और कितने रनों का योगदान दिया जाएगा? चला मोठी मॅच आहे आणि मोठी मॅच मध्ये नाणेफेकचा कौल जिंकला होता साईस्त एनएसपी संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केले ओम साई प्रदीप संघाला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल, एका बाजूला राकेश प्रभू पोलार्ड, नॉन स्ट्राइक एंडला तर स्ट्राइक एंडला वैभव, तर पहिलं षटक घेऊन रवी नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो। लेट्स प्ले, पंच रेडी। चला पंच रेडी, ऑल सेट। पहिला चेंडू, ओहो पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू ड्राइव्ह केला ऑफसाइडच्या दिशेने, छत्रच्या त्या ठिकाणी येतोय। एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्यात। फेकी होईपर्यंत 2 धावांचा श्रीगणेश होते या ठिकाणी ओम साई प्रदीप संघाचा। एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 2 धावा धावफलकावर। पुन्हा एकदा सज्ज होतोय रवी, एका चेंडूचा खेळ, 2 धावा धावफलकावर। हो वेगवान चेंडू, क्या बात है, इतक्या वेगाने ना की अक्षरशः बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव डॉट बॉल। जहीर भाई सही कहा, लाजवाब गेंद थी, रफ्तार से निकलती हुई वैभव बीट होते हुए और गेंद सीधी विकेट कीपर अधिक के हाथों में जाकर छुपती हुई डॉट बॉल। 2 गेंदों का खेल हुआ है, 2 रन बने हैं। शॉर्ट गेंद थी, आउटसाइड खेलना चाहते थे, विकेट कीपर बीट हुए। अब क्या ड्रॉप हुआ है, 1 रन जरूर मिलेगा। वैभव को योगदान आता हुआ, 3 रन स्कोरबोर्ड पर लगे, मगर रवि वर्मा के लाजवाब गेंदबाज है। वर्धक नगर ठाणा एक्सप्रेस से नाम से जाने जाते हैं, मगर आज इस मैदान पर विरार की नगरी में अपने गेंदबाजी का जलवा भी करना होगा। इससे पहले मैच में थोड़े से महंगे साबित हुए थे, मगर बाकी में बैकअप किया था गेंदबाजों ने और वहां पर थोड़ी देर खेलिए ओम साई विरार टीम को रोकाया और 36 रनों पर खोल दिया। उसके बाद 34 रनों का पीछा और क्या बेहतरीन बल्लेबाजी हुई। मगर इस मैच में कितने रन बनेंगे और कितने रनों का योगदान दिया जाएगा, क्या कहना चाहेंगे आप? हाँ, सुरुवात चांगली आहे, सुरुवात आतापर्यंत रवीने चांगली करून दिली। फक्त पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावरती आहेत आणि आता स्ट्राइक एंडला राकेश प्रभू पोलार्ड आले आहेत। आता कशा प्रकारचा ऍडव्हान्टेज आहे येणारे 3 चेंडूमध्ये, काय घडणार आहे येणारे कालवेळ सांगणार आहे। रवी पुन्हा एकदा सज्ज होतोय। ओहो वेगवान पटका, ऑन साइडला उडवून दिलंय, लॉफ्ट केलंय, सीमारेखा पार, षटकार। आसिफ भाई वहां पर गेंद मिली है तो जल्द से जल्द अंदर पेशा जाए। और क्या बेहतरीन शॉट गेंद थी, पूर्ण एंड पावरफुल। राकेश प्रभु एक लाजवाब शॉट आता हुआ 6 रनों के लिए और 6 रन से टीम को पहुंचा दिया सीधा 9 रनों पर। क्या बल्लेबाजी, और वहां पर रवि सोच रहे कि कौन से अंदाज में अब गेंदबाजी की जाए। थोड़ी सी चेंजेस करते हुए समीर डेगले भी एक लाजवाब कप्तान है,
ये मैच थोड़ा सा बेहतरीन होता हुआ नजर आएगा। कुसुम, क्या कहना चाहेंगे आप? हा, एक मोठा ऍडव्हान्टेज आहे राकेश प्रभू समोर, रवीला खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे। मी पण या अगोदरच उल्लेख केला होता आणि षटकार आलाय। आता सुरुवात चांगली झाली, सुरुवात षटकाराने झाले। आता येणारे 2 चेंडू कशा प्रकारे असणार हे सुद्धा बघणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सुरुवात चांगली आहे आतापर्यंत ओमसाई प्रदीप संघाची। थोड्याशा काय अडचणी वाढल्यात का हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। 9 धावा धावपळकावर ते 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि रवी पुन्हा एकदा सज्ज होतोय। हो, पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु डॉट बॉल, निर्धाव चेंडू आला गेलाय। सही कहा सुबह, बेहतरीन गेंदबाजी। देखिए बैकअप करना रवि भी जानते हैं क्योंकि सामने बेहतरीन बल्लेबाज है, उतनी आमने सामने बहुत बार खेल चुके, मगर आज इस मैदान पर क्या इस मैदान पर गेंदबाजी का जलवा बिखरेंगे वहां पर रवि, मगर बल्लेबाजी में राकेश प्रभु है और विकेट कीपर पर जिन्होंने क्या बल्लेबाजी का जलवा बिखरा है, बड़ी गलत है। अगली गेंद रवि मोहम्मद की, राकेश प्रभु के लिए बेहतरीन शॉट है, रडार में दी गेंद को बेच दिया सीमा रेखा बार, 6 रनों के लिए फरार। कमान डीजे तुझ्या विना नाही मला परवा, तुझी आठवण अख्खी रात येतंय बारीक बारीक पाणी पड ही माझे गंगे इथे तुला गौस, बारीक बारीक पाणी पड ही माझे गंगे इथे तुला गौस। थँक्यू डीजे। आणि या बारीक बारीक पाण्यामध्ये 2 ब्रँडेड स्ट्रोक आलेत। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 15 धावा धावपळकावर। सुरुवात चांगली आहे, मोठी मॅच आहे आणि मोठी मॅच मध्ये सुमित डेकले संघासमोर किती धावांपर्यंत पोहोचायचं या माइंडसेटने पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेत। इकडून येणारे 3 षटक कशा प्रकारे असणार आहेत, गेम प्लॅन कशा प्रकारे आहे, 2 खेळाडूंमधून चर्चा होते आणि चर्चा काय या 50 पल्ला होईल का हा सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सही का कसोबा, पहली ओवर में 15 रन और राकेश प्रभु के बल्ले से 2 बिग हिट शॉट और आपने सही कहा बिंदी बिंदी बंधुओं में इस मैदान पर लाजवाब आग की गोले फेंके गए राकेश प्रभु के द्वारा। क्या बेहतरीन बल्लेबाजी। आप गेंदबाजी पर राहुल तो गया है मगर वैभव स्ट्राइक पर है और हमारे वीज और बेहतरीन व्यक्ती डिंकी दादा आपल्याला विनंती करतो का आपण आमच्या मंचावर या। एक बेहतरीन व्यक्ती, चलिए अब दूसरा वो लेकर राहुल आएंगे और सामने होंगे वैभव। आप चेंजर क्या इस मैदान पर मिलेगा, क्या ये खेल का बदला बैकअप होगा राहुल द्वारा या फिर वैभव इस मैदान पर राकेश प्रभु की जैसी बल्लेबाजी का जलवा बिगड़ेंगे। करना होगा, जवाब देना होगा और क्या वो जवाब ये मैदान पर मिलेगा ये देखने वाली बात होगी। राकेश प्रभु ने तो लाजवाब बल्लेबाजी की टीम को पहुंचा पहली ओवर में 15 रनों पर बिना कोई नुकसान के। शॉट गिनती मिस टाइम है, गेंद हवा में है मगर गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रनों के लिए और 1 रन के साथ इसको जा पहुंचा हुआ 16 रनों पर। क्या बेहतरीन ये मुकाबला है, बिग फाइट बिग लड़त आपके सामने है। मगर दोस्तों अभी भी 17 गेंदों का खेल आना बाकी है ओमसाई प्रदीप टीम के द्वारा। मगर क्या इस मैदान पर वो बल्लेबाजी का जलवा बिगड़ेंगे? क्या कहेंगे कि इस मैदान पर 2 राकेश प्रभु के बल्ले से बेहतरीन बीगी राय है मगर टीम की रन संख्या 16 रनों पर जाती हुई अब आने वाली अभी भी 17 गेंदों का खेल आना बाकी है। क्या 17 गेंदों में 40 से 55 रन इस मैदान पर बन पाएंगे? हा, हे षटक खूप महत्वाचं आहे। इकडून एखादा विकेट येणं खूप गरजेचं असणार आहे। विषया वेगळी होती त्यामुळे 2 धाबा आल्यात। सुरुवात चांगली आहे या षटकामध्ये। पहिल्या चेंडूवर सिंगल आले, त्यानंतर 2 धाबा आणि बघता बघता आतापर्यंत 18 धाबा धावपळकावर ते जिकडे 2 चेंडूचा खेळ झालाय, चर्चा झाली, चर्चेस भाग पडलाय, मोठी मॅच आहे आणि मॅच मध्ये जिंकणार कोण यासाठी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत। बेहतरीन शॉट था मगर गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई नजर आई है। अगली गेंद राकेश प्रभु के लिए, क्या बेहतरीन बल्लेबाजी होती हुई, हल्के हाथों से खेला, गेंद अब डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन का इशारा अंपायर द्वारा आता हुआ स्कोर में बढ़ोतरी होती हुई नजर आएगी। लाजवाब मुकाबला है। सेमीफाइनल नंबर 2 आप देख रहे हैं। कल के दिन फ्राइडे का दिन था और एक सेमीफाइनल नंबर
वन आपने देखा था, ये सेमीफायनल नंबर 2 उपांत्य फेरीचा सामना उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी देर से आवे तमाम हमारे दर्शक, तमाम हमारी जनता, तमाम कमेटी मेंबरान, तमाम हमारे मेहमानों के लिए तो शुभ क्या मैदान पर अब राकेश बाबू आखिरी गेंद तक खड़े रहेंगे तो इस मैदान पर हमें 50 रन पूरे देखने को मिल जाएंगे। हा, यासाठी खूप महत्वाचं सुद्धा असणार आहे ओम साई प्रदीप संघासाठी, परंतु इकडून विकेट खूप महत्वाचे कारण आतापर्यंत षटक चांगलं आहे। पहिले 3 चेंडूमध्ये फक्त 4च धावा आहेत। पुन्हा एकदा ओहो फुल करायचा प्रयत्न ऑफसाइड दिशेने, चेंडू पुन्हा एकदा पाठीमागे गेलाय, तोपर्यंत सिंगल। षटक चांगलं आहे। पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात केली होती तब्बल 15 धावा धावपल करत होत्या, इकडे राहुलने थोडंसं थांबवलंय आणि थांबवत असताना फक्त पहिल्या 4 चेंडूमध्ये 5च धावा दिल्यात। धावपल जर बघितलं तर 20 धावा धावपलकावरती आहेत, परंतु आता येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत। 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका अजून टार्गेट सेट करणार आहे, एखादा विकेट थोडासा ब्रेक थ्रू आणून द्यायचं काम करेल, परंतु ते काम पहिल्या 4 चेंडूमध्ये करून दाखवलं। येणारे 2 चेंडू कशा प्रकारे हो पुल करण्याचा प्रयत्न, बॅटचे टॉपेज, विकेट 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 आले, ब्रेक थ्रू आलाय आणि अखेरकार मोठा हादरा। राकेश प्रभू बॅक टू द पवेलियन गॉन। नाही पैसा पुणे हाताला फेज, हाताला फेज ग नाही पैसा पुणे हाताला फेज, नाही पैसा पुणे हाताला फेज, हाताला फेज ग नाही पैसा पुणे हाताला फेज। आजकालचे पोरास कोंबड केस रे, आजकालचे पोरास कोंबड केस, आजकालचे पोरास कोंबड केस रे, आजकालचे पोरास। थैंक यू डीजे। चलिए राकेश प्रभु मैदान के बाद तो और एक बेहतरीन मुकाबले में बल्लेबाजी के लिए जाते हुए प्रशांत गरद दोस्तों वाकई में अभी हाल ही में भिवंडी में टूर्नामेंट चलता हुआ वहां पर सेमीफाइनल में दाखिल होते हुए नजर आए। बेहतरीन बल्लेबाजी हुई, गेंदबाजी का जलवा बिक रहा है, मगर देखना होगा कि यह मुकाबला प्रशांत गरद न्यू बैटर मैदान पर और एक बेहतरीन वीरा नगरी का आना रखा और एक सितारा जिन्होंने जाकर अपने देश भर में नाम की चर्चा छोड़ी है, छाप छोड़ी है, वैसा बल्लेबाज मैदान पर जाता हुआ राहुल गेंदबाजी पर गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। मगर आप प्रशांत गरद कौन से अंदाज में बल्लेबाजी करेंगे ये देखना होगा। ब्रेक टू मिला है, बैकअप किया है यहाँ पर राहुल ने अपनी टीम के लिए, मगर प्रशांत गरद कौन से अंदाज में बल्लेबाजी का जलवा भी करेंगे। स्कोर की बात की जाए तो 20 रन बने हैं, 5 गेंदों पे 5 रन दिए, विकेट महत्वपूर्ण विकेट अपनी झोली में की है राहुल। जो बैट का किनारा था, भाग्यशाली रह गए, गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई ओवर नंबर 2 का खेल समाप्त। रन संख्या 21, 1 विकेट के नुकसान पर आने वाली 12 गेंदों की खानी है, मगर एक ब्रेक के बाद यू आएंगे तीसरी ओवर की कहानी को लेकर। कमांड दीजिए। तालावर मीरा घातला संगीता योगी देश आईला। थँक्यू डीजे। जरी सर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 21 धावा धावपल करतोय। मागील षटक ज्या प्रकारे हवं होतं सिस्तास एनएसपी संघासाठी त्या प्रकारे चाललंय। 6 धावांचं षटक, त्यामधून एक महत्वाचा गडी बाद झाला, त्याने त्याच्या बॅट मधून 2 षटकार आल्यात। इकडे तिसरं षटक मार्गस्थ आहे स्ट्राइक एंडला, तर ब्रँड ऑफ बर्नला प्रशांत गरज स्ट्राइक एंडला। पहिला चेंडू हो वेगवान चेंडू, परंतु बाहेर आहे असं आमच्या पंचांनी सांगितलंय, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केलाय। 22 धावा 22 रन। हेमेंद्र गोलंदाजी मार्कवर आहे, तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 23 रन 23 धावा धावपल करतोय। वाईट +1 अशा तब्बल 2 धावा या चेंडूवर आल्या होत्या, त्यामुळे 23 धावा धावपलकावर पुन्हा एकदा सज्ज होतोय। हो वेगवान चेंडू परंतु पाठीमागे जातोय, तोपर्यंत 1 धाव धावपलकर। हा पहिल्या षटकाच्या खेळल्यानंतर थोडस मोमेंटमला शिफ्ट केलंय आणि मोमेंटमला शिफ्ट करणारं एकमात्र षटक होतं, ते षटक म्हणजे राहुलचं। त्या षटकामध्ये फक्त 6 धावा आणि एक महत्वाचा गडी आलाय। इकडून आता हिमांशू आलाय गोलंदाजी मार्कवर आणि हिमांशू येत असताना आतापर्यंत एका चेंडूचा खेळ झालाय आणि धावपल जर आपण बघितलं 74 रन 24 धावा धावपलकावर। पुन्हा एकदा हिमांशू सज्ज होतोय। हो पुल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू बॅटची टॉपेज घेऊन पाठीमागे जातोय, तोपर्यंत 1 धाव धावपलकावर। सुरुवात चांगली आहे बाई, 8 चेंडू नंतर पूर्णपणे खेळ बदललाय आणि 8 चेंडू नंतर खेळ बदलत असताना 7 धावा आल्या, त्यामधून एक गडी बाद झालाय।
इकडून थोडासा दबाव जो बनला होता तो थोडासा कमी झालाय. आता इकडे थोडासा दबाव ओमसाई प्रदीप संघावर आलाय आणि दबावाचं कारण एकच आहे, स्ट्राईक हँडला आता प्रसंग करत आहे द ब्रँड ऑफ पर्नला मिस्टर फायटर जीत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये असताना कशा प्रकारची सिच्युएशन असणार आहे आणि या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करेल हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असेल. सही कहा आपने. प्रशांत के लिए अगली गेंद फील्ड से शॉर्ट गेंद थी मगर गेंद उनके सर पर और 1+1 होगा यानी अंपायर कहलाएंगे. वाइड का इशारा और बेहतरीन अब वार्निंग दी जाएगी. 1+1 होगा. यस नासिर सर जी कहलाते हुए ऑफिशियल अंपायर है. अपने जमाने के एक टाइम पर बल्लेबाज में लाजवाब बल्लेबाजी की है. बैट का एक जगह गेंद थर्ड मैन दिशा में डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रनों के लिए. 1 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ नजर आएगा. 28 रनों पर जाता हुआ ओमसाई इलेवन टीम का. अभी भी कुछ गेंदें आने बाकी है जो गेंदबाजी पर है. यहाँ पर क्या बल्लेबाजी का वैभव स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक पर प्रशांत गरज है. वैभव की जवाबदारी बड़ी है. आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल हुई, गेंद हवा में खिलाड़ी उसके आज के चाह रहे मगर नाकाम रहेंगे जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. कितने रन पूरे किए जाएंगे ये देखने वाली बात होगी. 2 रन पूरे किए, तीसरे की मांग है वैभव के लिए. घातक होगी, थ्रो है मगर बैकअप नहीं है. बैकअप नहीं तो आपका पैकअप भी हो जाएगा. तीसरी की मांग है, चौथा रन भी पूरा होता हुआ. देखिए ये क्रिकेट का अकेले 5वें की मांग है, रनआउट का मौका है. वैभव को लौटना होगा. 5वें रन पर लौटते हुए नजर आएंगे वैभव. दूसरा झटका ओमसाई प्रतिविलियम टीम के उम्मीदों को लगता हुआ. कम ऑन डीजे. थँक्यू. 4च चेंडू झाले, 4 चेंडू. पंच नासिर भाई 2 गेंदे अभी भी आना बाकी है. 2 चेंडू अजून बाकी आहेत. दो गेंदे आना बाकी है. नासिर भाई और वह हमारे ऑफिशियल अंपायर दाव संख्या लाखा नहीं जाते. अपन बात गड़ी बात होते है हिमांशु गेंदबाजी है. दाव संख्या होते 32, 32 रन. ग्यारह रन आए हैं 4 गेंदों में. 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी. प्रशांत गरज स्ट्राइक पर है. नो बैटर मैदान पर दाखिल होते हुए न्यू बैटर विनायक भोईर द ब्रांड ऑफ पर्नला. चलिए और न्यू बैटर मैदान पर विनायक भोईर मैदान पर. खेल की बात की जाए तो लाजवाब चला पंच दो वाइड है. एक मिनिट. 2च वाईट आहेत पंच. 2च वाईट आहेत. 4च बॉल झालेत. 4 बॉल झाले, 2च वाईट होते. ओके 32 धावा झालेत. 32 धावा. 4 चेंडू 32 धावा. पांडे 4 गेंदें हुई है. 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. 2 वाइड है इस ओवर में. अरे 3 सिंगल आले. हे षटक कशा प्रकारे होते ते पहा. पहिला बॉल होता ज्यामध्ये व्हाईट बॉल, व्हाईट वरती सिंगल आली होती. त्यानंतर 1 धाव आली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 1 सिंगल आली. त्याच्यानंतर व्हाईट वरती पुन्हा एकदा 1 धाव आली. त्यानंतर पुन्हा एकदा 1 सिंगल आली आणि त्यानंतर आपण पहिला 4 धावा घेत 5व्या धावेसाठी रनआउट झाला होता बॅट्समॅन. सुमित पहा पुन्हा एकदा काय घडलं होतं. पहिल्या बॉलवरती सिंगल
त्यामध्ये वाईड वरती सिंगल आली होती, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा सिंगल, त्याच्यानंतर वाईड वरती पुन्हा एकदा सिंगल, 1 रन आणि 4 धावा आणि 5व्या धावेसाठी रनआउट बॅट्समॅन झाले होते. हे आतापर्यंत कॅल्क्युलेशन आहे जे लाईव्ह स्कोअर मध्ये देखील आपण पाहतात आणि आपले स्कोरर आहेत त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकताय. चला चला पंच, चला 4 चेंडू 32 धावा. हिमांशू पुन्हा एकदा सज्ज होतो, जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 32 रन 32 धावा. हो, पुल करण्याचा प्रयत्न, कुठे चेंडू पाठीमागे. हो, ये क्या हुआ भाई. एकच धाव आहे. जेल सुटला गेलाय. प्रयत्न चांगले होते परंतु थोडासा पाठीमागे होते. तोपर्यंत 1 धाव पलकावले. 33 रन 33 धावा. जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू. आता नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झाला, अजून एक तर ब्रँड ऑफ अर्नाला विनायक भोईर. 2 रनाचे खेळाडू आहेत. 7 चेंडूचा खेळ निशेष, जिकडे आतापर्यंत 33 धावा धावपल करते आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना ओम साई प्रदीपचा संघ, जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन हिमांशू सज्ज झालाय विनायक भोईर समोर. हो, वेगवान चेंडू, क्या बात है. डॉट बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धावपलकावर. येणारे 6 चेंडू कशा प्रकारे. तोपर्यंत जाऊया, ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. डीजे 6 गेंदों का खेल आना बाकी है. क्या बेहतरीन गेंद थी आखिरी हिमांशु की, एक लाजवाब रफ्तार से निकलती हुई. नितेश गेंदबाजी पर आए. आखिरी 6 गेंदों का खेल बाकी है. देखना होगा क्या ये 6 गेंदों पे कितने रन बनाएंगे. मगर स्ट्राइक पर है बल्लेबाज प्रशांत गरत, नॉक स्ट्राइक पर है विनायक भोईर. दोनों विराट नगरी के खिलाड़ी सितारे मैदान पर है. क्या बल्लेबाजी का जलवा बिगड़ा जाएगा, ये देखने वाली बात होगी. आउटसाइड पर गेंद को खेला है, गेंद हवा में, खिलाड़ी बन जाएंगे दर्शक. गेंद सीमारे के बाद प्रशांत गरत नाव द बैंडेड षटकार कमांडी है. थँक्यू डीजे, थँक्यू. ऍक्शन रिप्ले का हा महत्वाचा आहे. पहा कशा प्रकारचा फटका एक्झिक्यूट केलाय. पहा प्रॉपर टायमिंग अशा प्रकारे होतं ना की वाटलंच होतं ना की चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर जाईल. या प्रकारचं टायमिंग होतं, परंतु त्याला सुद्धा पाठवून दिले 6 धावेसाठी. मॅग्निफिसंट स्ट्रोक. 39 धावा धावपलकावर. एका चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवर षटकार म्हणजे थोडासा दबाव आला रितेशवर. जहीर भाई, शेवटचे 5 चेंडूचा खेळ आहे. काय 50चा पल्ला पार होईल का. सही कहा, क्योंकि प्रशांत गरत है और विनायक भोईर जब तक मैदान पर है, अपेक्षा है आउटसाइड पर गेंद को खेलना चाहते हैं. हम ही शेयर करते हैं गेंद मिड विकेट पर. इतने जब तक गेंद को फील्ड करेंगे, एक बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश होता हुआ. इस सेकंड के साथ रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या जाकर पहुंचती हुई 40 धावा पूर्ण होता है. 4 गेंदों का खेल आना बाकी है. विनायक भोईर कौन भूलेगा वो भिवंडी का मैदान. क्या बेहतरीन 56 रनों की पारी खेली थी और 200 सेमीफाइनल में टीम को पहुंचाया भी है. आज के दिन लाजवाब बल्लेबाजी का जलवा किया है, मगर आज ये बल्लेबाजी का जलवा. 4 गेंदे हैं. विनायक भोईर स्ट्राइक पर. शॉर्ट गेंद आउटसाइड खेलना चाहते थे. विकेट कीपर बीट हुए, गेंद को कलेक्ट नहीं कर पाए. 1 रन आसानी पूरा होकर रनआउट का मौका है. गेंद रवि रेंगाला के हाथों से भी छुट्टी हुई. जीवदान आता हुआ, बाई का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. अब 1-1 रन आपके लिए कीमती है, क्योंकि ये मुकाबला अहमियत रखने वाला है. सेमीफाइनल नंबर 2 आप देख रहे हैं. लाजवाब मुकाबला. 3 गेंदे बाकी आहे. 41 धावा झालेल्या आहेत. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील आणि किती धावांचा आव्हान दिला जाईल, क्या कहना चाहेंगे आप. एक मोठा फटक्याने ते 50 धावांचा पल्ला पार होईल. 2 खेळाडूंमधून चर्चा झाले. चर्चा महत्वाची होती. चर्चा का महत्वाची होती, कारण 50 धावांचा पल्ला पार होणं खूप गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्राइक एंडला. हो, बाहेर आहे, थोडासा बाहेर आहे. संजय पंचांनी सांगितलं वेगाने हात आला होता. इतक्या वेगाने ना की प्रयत्न चांगले होते पाठीमागे सुमित डकलेचे. त्यामुळे वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय.
धावपल जर आपण बघितलं तर 42 धावा धावपलकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. एखादा मोठा फटका अजून येईल का? रितेश थोडस चर्चेमध्ये आहेत. झहीर भाई चर्चा झाली. चर्चा महत्वाची होती कारण या ओव्हरमध्ये षटकार सुद्धा आला गेलाय. त्यामुळे रितेश पुन्हा एकदा प्रशांत गरज समोर सज्ज होतोय. हो ऑन साइडला ड्राय केलं चेंडूला वेगाने फटका क्षेत्ररक्षक. ओहो ये क्या हुआ? चुकी आणि चेंडू गेला सीम मार्ग पार. चौकार 4 धावा. थँक्यू ऍक्शन रिप्ले. ऑन साइडला ड्राईव्ह केलं होतं वेगाने. ऍक्च्युली झालंय का पहा. तू पकडले का मी पकडले? चेंडू पर्यंत पोहोचले पण शेवटच्या क्षणाला सोडलाय आणि त्यानंतर चेंडू गेला 4 धाव्यांसाठी. 46 रन. शेवटचे 2 चेंडूचा खेळ येणं शेष. तिकडे आतापर्यंत 46 धावा धावपलकावर. रितेश पुन्हा एकदा प्रशांत गरज समोर सज्ज होतोय. हो वेगवान चेंडू वेगवान परंतु पंचांकडे आतमध्ये आहेत. नाहीये थोडासा आतमध्ये आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. काय खरेर घडणार है? सही कहा. अपने आखिरी गेंद मैदान पर आना बाकी है. 46 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं मगर क्या प्रशांत गरज इस सिक्सर के साथ अपनी टीम के 50 रन पूरे कर पाएंगे? 50 का आंकड़ा पार किया जाएगा या नहीं ये देखने वाली बात होगी. मगर गेंदबाजी में लाजवाब गेंदबाजी. युवा गेंदबाज है. बैट का एक जगह गेंद जाएगी. डिग्री जोन में 1 रनों के लिए 47 रन बने हैं. 48 का पीछा कौन से अंदाज में इस मैदान पर होगा ये देखने होगा. मगर क्या मैदान पर जवाब देना होगा. मगर क्या वो जवाब इस मैदान पर 12 के रनडेट से बल्लेबाजी करनी होगी. मगर 200 ईट का जवाब पत्थर से गेंद का जवाब बल्ले से देना होगा. मगर आइए जब मैच की शुरुआत होगी माइक्रोफोन पर और एक बुलंद आवाज के मालिक हमारे धनंजय पाटिल सर जी इस मैदान पर अपनी अगली आवाज को लेकर पेश होते हुए नजर आएंगे. क्या वो पीछा होगा? एक ब्रेक के बाद सुनेंगे अगली आवाज धनंजय पाटिल सर जी के द्वारा. कमांड दीजिए. चला वेलकम बॅक. पुण्यातील सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक वर्ग आणि मंचावरती असलेले सर्व सन्माननीय अतिथी आणि मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आपण पाहताय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्टुडंट 11 आयोजित गोटू अंकल स्मृती चषक 2024 पर्व 4 सीझन 4 सध्या मैदानावरती सुरू आहे आणि टॉप क्लास मॅच सुरू आहे.
म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये राकेश प्रभू पोलाड यांच्या बॅट मधून 15 धावा पाहिल्या, ज्यामध्ये 2 षटकार ठोकले गेले. त्यानंतर प्रशांत घरत यांना पाहिलं, 16 धावा प्रशांत घरत यांनी बनवल्या, 2 सिक्सर आणि 1 चौकार प्रशांत घरत यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. विनायक भोईर यांनाही आपण पाहिलं तर इन टीम मध्ये सध्याच्या घडीला फिल्डिंग करत असताना पण त्यांनाही मैदानावरती पाहतायत. तर सलामीची जोडी ही खूप महत्वाची आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर सुमित ढेकले आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक गरज. नालासोपाराचा खेळाडू आपण पाहिलं तर बाहुबली सुमित ढेकले आणि कलमगावचा खेळाडू जर पाहिलं तर प्रतीक गरज. गोलंदाज मार्कवरती धनंजय नाईक, मॅन फ्रॉम पालघर जाई या गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. तो सध्या मैदानावरती दाखल झालेला आहे. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल पुन्हा एकदा. चला काही करा, घड्याळामध्ये वेळही झालेल्या 5:14 झालेली आहेत. फायनलची मॅच अद्यापही बाकी आहे, त्यामुळे फायनल साठी यंग बॉयज वसई संघ दाखल झाला असेल तर लगेच रेडी राहायचं आहे. आपली मॅच यानंतर होणार आहे. मॅचला सुरुवात धनंजय नाईक, पहिला बॉल. ओ हो 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 हो, ऍक्शन होती, बराच काही ऍक्शन रिएक्शन होत्या. पहिल्याच बॉल वरती बॅटची एज होती आणि विकेट किपर राकेश प्रभू यांच्या हातामधून जेल निसटलंय की काय, अशाच प्रकारचे दृश्य मैदानावरती आहेत. कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या साथ चर्चा करण्यासाठी पुन्हा कौस्तुभ मेहर जॉईन होणार आहेत. कौस्तुभ आपले स्वागत असणार आहेत. पहिला बॉल जर पाहिलं तर धनंजय नाईक यांनी मात्र वेगाने हाताळला आहे आणि याच खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर याचीच प्रतीक्षा आहे मैदानावरती. एक बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल, हो जास्त उचली घेतलंय, बॉल चाललाय. पंचांचा इशारा जर पाहिलं तर व्हाईट बॉल. त्यानंतर डिक्लेरेशनच्या माध्यमातून मेल एक रन आणि गोलंदाजाला दंडित देखील केलंय. 1 बॉम्बचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिलाय. कौस्तुभ खऱ्या अर्थानं रंगतदार मॅच होणार आहे. टार्गेट 48 मैदानावरती पाहायला मिळणार आहेत आणि पहिला बॉल चांगला टाकल्यानंतर दुसरा बॉल अतिरिक्त स्वरूपात टाकला गेलाय. आज सुरुवात चांगली, एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती आहेत आणि पाठला कितीच आहे? 48 धावांचा पाठलाग आहे. चला बॉल मैदानावरती जाऊ द्यात. जवळपर्यंत मैदानाच्या दिशेने जिथे बॉलचा खेळ मैदानावरती संपला गेला. 1 धावा धावफलकावरती 2 पाठला करायचा मैदानावरती आपण पाहिलं तर 48 धावांचा 48 टार्गेट. एक चांगली मॅच मैदानावरती रंगतायत. यामधला जो संघ विजयी होईल तो संघ फायनलची मॅच खेळणार आहेत. गोटू अंकल स्मृती चषक 2024च्या फायनल मध्ये एक संघ तर दाखल झालाय कालच्या दिवसामधून. वसई हाफ, वसई ओपन मधून आपण पाहिलं तर यंग बॉयज वसईचा संघ मात्र आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आताही लढती होणार आहेत, मजा येईल मॅच मध्ये. स्ट्राईक एनवरती पुन्हा पाहायला मिळतात सुमित ढेकले. हो ते सरार वेगवान बॉल पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळाला. एक्झिक्यूट करत असताना ही रणनीती धनंजय नाईक यांची आहे. पालघरच्या जाई गावामधून बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि या जाईचं गाव नाव ही एक गाव एक फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं तर पालघरच्या संपूर्ण परिसरामध्ये आपण सातत्याने पाहिलेलं आहे आणि त्याच गावातून बिलॉंग करणारा धनंजय नाईक सध्या मैदानावरती आपण पाहतायत. षटकातील पुढचा बॉल सुमितसाठी हा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. ओहो काय गोलंदाजी सुरू आहे. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग बाय धनंजय नाईक. म्हणून 2 गोष्टीची चर्चा आपणही केली ना की सुमित ढेकले यांना थांबवून ठेवणं इतकं काही सोपं नाही आहे. बाहुबली यांना थांबवून ठेवणं इतकं काही सोपं नाही आहे. पण दुसऱ्या बाजूला धनंजय नाईकनं जा आतापर्यंत वेग दाखवलाय. धनंजय नाईकनं जी मानसिकता दाखवली आहे, योग्य ती लेन हाताळली आहे, ती सर्वाधिक इम्पॉर्टंट आहे. त्या लेंथ वरती तो आतापर्यंत प्रभावी मारा करताना पाहायला मिळतोय. परंतु हा सुमित ढेकले आहे, हा मैदानावरती कुठल्याही गेअरला चेंज करू शकतो मॅच. त्यामुळे मॅच मध्ये मजा येईल. तर नक्कीच 4 चेंडूचा खेळ झाला. 2 धावा धावफलकावर 48 धावांचा पाठलाग आहे आणि काय जबरदस्त षटक पहिलं जे आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत. धनंजय नाईक ज्याने आतापर्यंत हाताळले पहिले 4 चेंडू खूप महत्वाचे, ज्यामधून फक्त 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा सज्ज होतोय धनंजय.
बाहुबली सुमित टेकले समोर. हो पुन्हा एकदा तो चेंडू परंतु यावेळेला पूल केलाय, पाठीमागे जातोय. तोपर्यंत एक धाव. षटक चांगलं आहे धनंजय. फक्त 3 धावा आल्या 5 चेंडू मध्ये पहिल्या. आणि त्याचंही कारण आहे 48चं टार्गेट करायचं. पण एनर्जी कुठून आली? ही एनर्जी त्यावेळी आली ना की ज्यावेळी संघामध्ये प्रशांत गरत इन झाले, ज्यावेळी विनायक भोईर इन झाले. ह्या 2 खेळाडूंना इन होणं मैदानावरती आणि अशा मॅच मध्ये इन होणं की जिथे महत्वाचा मॅच होता, जिथे महत्वाचा संघ होता, त्या संघासमोर भिवंडीचे खेळाडू तर मैदानावरती आपण जय शानाई पाहिले, या संघामध्ये पालघरचे खेळाडू पाहिले, झाईचे खेळाडू पाहिले. पण आपल्या अर्नाळाचे म्हणजे विराटच्या खास करून परिसरातील 2 खेळाडू ज्यावेळी ऍड झाले ना त्यावेळी थोडासा प्लस पॉईंट वाढला आणि त्याच प्लस पॉईंट आतापर्यंत खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती झालेला आहे. शेवटचा बॉल मैदानावरती असेल. प्रतीक गरत, मॅन फ्रॉम कळम. हो यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर पंचांचं डिसिजन जर आपण पाहिलं तर चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या आहेत. 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 3 रन केले गेलेले आहेत. लक्ष मैदानावरती होतं 48 रनचं. आता मैदानावरती आव्हान असणार आहेत. येणारे बॉल असतील 18 आणि 18 बॉल मध्ये 45 धावांची गरज आहे. काय घडेल या मॅच मध्ये? चर्चा मॅचची तर होत राहील, परंतु आपण पाहत आहात गोटू अंकल स्मृती चषक. आज खेळताना गोटू अंकलला आठवणींना उजाळा देणाऱ्या स्पर्धेचं आयोजन आणि इतकी क्रेज वाढले ना या स्पर्धेची कौतुक भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये. टाकोटीचे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 3 धावा. विकेट आली नव्हती परंतु दोन्ही बॅटरला पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत धनंजयने पहिल्या षटकामध्ये करून दाखवला होता. नवीन गोलंदाज मिस्टर पंकज गोलंदाजी मार्कवर आलाय आणि आता 21 काय बनलं. येणाऱ्या 18 मध्ये 45 धावा. खूप मोठं आव्हान आहे आणि मोठं आव्हान येत असताना 2 मोठे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच चर्चा होईल. पंकजचा पहिलाच बॉल स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बाहुबली सुमित टेकल्यांच्या बॅट मधून बॉलला खेळला गेला. 1 रन मिळवला. दुसरा रनचा प्रयत्न. हो जसा बॉल वरती क्षेत्ररक्षक थोडेसे लेट पोहोचले आणि लेट पोहोचल्याचा हा फायदाही होऊ शकतोय. कसुब आता खेळात रंगतदार होईल. कारण की 2 गोष्टीची चर्चा तर आपण केली. एक तर 18 बॉल मध्ये 45 ची गरज आहे. 15 ची सरासरी मेंटेन करायची आहे. दुसरी गोष्ट ही होती की पहिल्या षटकामध्ये रन नाही आल्या. मग या षटकामध्ये रन घेण्याचा प्रयत्न सुमित टेकले आणि प्रत्येक गरज करणार. मग या षटकामध्ये हॅवी होण्यासाठी तिथे क्षेत्ररक्षक देखील तुम्हाला त्या ताकदीने करायचं आहे. तर ह्या मॅच तुम्ही विजयाच्या दिशेने जाऊ शकतायत. परंतु सुमित टेकल्यांच्या बॅटमधून 2चा फटका आलेला आहे. पुन्हा एकदा पाहूयात. पंकज वेगवान जलद गतीचे मारे सातत्याने मैदानावरती केले जात आहेत. पुन्हा एकदा घडलंय काय मैदानावरती? निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. कौतुक काय सांगशील? काय जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक ज्या प्रकारचं त्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पंकजने करून दाखवली. इकडे पूर्णपणे दबावामध्ये आणलंय. सुमित टेकलेला जवळ नाही पण 6 निर्धाव चेंडू हाताळलेत आतापर्यंत. 5 निर्धाव चेंडू हाताळलेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय पंकज. हो पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज स्वतः गेलाय पकडलाय जेल. अखेरकार पहिल्या विकेटचं पतन. मोठा हादरा. सुमित टेकले बाहुबली बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू. 2 गोष्टीची चर्चा आहे. कारण की कसोब आपण चर्चाही करतोय आणि चर्चा काय होती तर चर्चा तीच होती की दबाव दडपण प्रेशर प्रत्येकावरती येणार. प्रत्येक मॅच मध्ये क्रिकेटच्या प्रत्येक सामन्यामध्ये आपल्यावरती दबाव असतो. मग दबावामध्ये जो चांगला खेळ करेल, जो स्वतःमध्ये खास करून पेशंट ठेवेल, तोच खेळाडू मैदानावरती यशस्वी होईल. आणि याच
आता करताना जर पाहिलं तर वन डाऊनच्या भूमिकेमध्ये न्यू बॅटर मैदानावरती मात्र दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत रवी लिंगाला मैदानावरती आपल्याला येत असताना पाहायला मिळत आहेत. याही खेळाडूची चर्चा सातत्याने राहिलेली आहे, तेच रवी लिंगाला. चला प्रेशर मध्ये विकेट आलाय, ब्रेक थ्रू आलाय आणि पंकज तिथे काम करून दिलंय. खऱ्या अर्थानं विकेटची गरज होती आणि विकेट आली गेली. इकडे 5 धाबा धावपलकावर आहेत. चला पंच 1 मिनिट फक्त, एक गाडी आहे मध्ये. येस ओके, सुरू मॅच. पुन्हा आपण पाहिलं तर खरं तर नेचर चेंज होताना पाहायला मिळत आहेत. खास करून पावसाळी दिवस आहेत. गोलंदाज रवी 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 लिंगाला यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. गोटू अंकल स्मृती चषकातील धडाकेबाज षटकार, 6 रन. पहा ऍक्शन रिप्ले. हा स्ट्रोक आल्याला श्रेणी रवी लिंगाला आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळाले, आक्रमण करताना पाहायला मिळाले. बॉलला मात्र फेस करत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. दबाव दडपण थोडंसं आता कमी होणार आहे, या स्ट्रोकनं कमी होणार आहे. यंग बॉईज वसई कॅप्टन विघ्नेश साकलतोडे, चला लगेच या ठिकाणी यायचं आहेत. यंग बॉईजचे कॅप्टन विघ्नेश साकलतोडे, या पुढचा बॉल. हो पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आपल्या पेचचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न. एक तेरी एक मेरीवाला प्रात्यक्षिकरण खेळ सुरू आहे की काय सध्याच्या घडलं कौस्तुभ. एका बॉलवरती विकेट आली, त्याच्यानंतर षटकार आला, त्याच्यानंतर डॉट बॉल आला. मैदानावरती समीकरणामध्येही बदल झालेला आहे. 11 धावा 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. हो फुल करण्याचा प्रयत्न पण जास्तच उचली घेतले, त्यामुळे वाईट चेंडू. वाईट +1 असे तब्बल 2 धाबा आल्यात. 13 धाबा धावपळ करते आतापर्यंत आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि वॉर्निंग सुद्धा आली. अजूनही 35 धावांची गरज आहे. 13-35 इक्वल समीकरण आहे. आणि सरासरी काय होती? सरासरी 15ची होती. 15 त्रिक 45 ची सरासरी होती. जवळपास त्या सरासरीच्या जवळ धावा तर येण्याची जी गरज होती धावा आलेल्या आहेत जवळपास. आता इथून 35 धाव्यांची अजूनही गरज आहे आणि येणारे बॉल 13. पण हा बॉल निर्णायक आहे कौस्तुभ, हा निर्णायक बॉल असणार आहे. 13 बॉल मध्ये 35 ची गरज आहे. गोलंदाज मैदानावरती पुन्हा तर रेडी आहेत. स्ट्राईकला रवी. पावसाळी क्रिकेट आणि योग्य पाण्याचा वापर केलेला आहे. पाण्यामध्ये हा बॉल पडला ना की इतक्या वेगाने निघून जातोय की प्रचंड वेग तो घेत असतो. डबल वेगाने चेंडू मात्र निघून जात असतो. आणि विकेट किपर राकेश प्रभू पोलार्ड यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 बॉल मध्ये 35 ची गरज आहे. मैदानावरती मॅच बदलणार आहेत. मॅच बदलण्यासाठी आपण पुन्हा येणार आहोत. तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून एक संगीत घेऊया आणि संगीतानंतर येऊयात गट्टू अंकल स्मृती चषक 2024च्या पर्व 4 मध्ये. थँक्यू डीजे. इक्वेशन काय आहे? 12-35 आहे. धनंजय एकच उल्लेख करायचा वाटतो. आतापर्यंत पहिल्या 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकामध्ये प्रत्येक गरजे फक्त एकच चेंडू केलाय. ही सर्वात खंतीची गोष्ट आतापर्यंत संघासाठी राहिलेली आणि महत्वाचे आहे. आपण आता संघ तेच म्हणतोय ना की दोन्ही बॅट्समन बॅटिंग कोणीही करू द्या पण एखादा तरी बॅट्समन क्लिक होणं गरजेचं आहे. 12 मध्ये 35 ची गरज आहे. प्रतीक वेग 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 प्रचंड वेग पुन्हा त्या मैदानावरती पाहायला मिळाला. मैदानावरती पाण्याचा कसा वापर करायचा ना त्याला बरोबर माहित आहे ओम साई प्रदीप संघाला. योग्य वापर करतायत. पाण्यामध्ये बॉलला डिलिव्हर करतायत, पाण्यामध्ये बॉलला टाकतायत आणि त्यानंतर एकदा मैदानावरती पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू मैदानावरती आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी 34 धावांची अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. रवी लिंगाला आणि प्रतीक गरज यांच्यावरती आशा अपेक्षा सर्व काही पल्लवित आहेत. आज मैदानावरती कशा प्रकारे बॅटिंग करणार याची देखील चर्चा मैदानावरती आहे. पाहुयात गोलंदाज इम्प्रेसिव्ह कामगिरी तेही करण्याचा प्रयत्न करतायत, तेही या मॅचला पकडण्याचा प्रयत्न करतायत. सोडून कोणी देत नाहीत अशाच प्रकारचा मॅच आहे. फटका खेळला रवी लिंगाळ्यांच्या बॅट मधून कॅच घेतलाय त्या ठिकाणी पंकज यांनी. विकेट मिळाली. रवी लिंगाळ्यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. मोठी विकेट. फलंदाज बाद गॉन.
टायकुटीचे 14 धावा धावफलकावर. पहा पहिले 2 षटके कशा प्रकारे होती. नक्कीच. आणि याच मंचाच्या दिशेने आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आगमन होताना पाहायला मिळत आहेत. आदरणीय झहीर शेख साहेब यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या संपूर्ण अगदी मित्र परिवाराच्या सोबत आता पुण्यात मात्र दाखल होत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण झहीर शेख साहेब यांना खेळताना पाहिलं मैदानावरती. आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मंचाच्या दिशेने मात्र मार्गस्थ होताना आपण त्यांना पाहणार आहोत. नवीन बॅटर मैदानावरती आमिर दाफेदार मैदानावरती दाखल झाल्यात. मॅन फ्रॉम मीरा रोड. ओहो आमिर 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 दाफेदार याच खेळाडूच्या नावी आता नुकताच झालेल्या स्पर्धेमध्ये 6 बॉल वरती 6 षटकार टोळवण्याचा विक्रम आहे. आणि आमिर दाफेदार यांच्या बॅट मधून षटकार 6 रन. थँक्यू आमिर. आमिरला आमिर बनण्याची संधी आहे. 9 चेंडू मध्ये 28 ची गरज आहे. आने वाले 9 गेंदों जीतने के लिए 28 रन की जरूरत. 9 बॉल रिमेनिंग एंड 28 रन रिक्वायर्ड टू विन. चांगला मॅच, कडक मॅच. मनात इच्छाने करेपण असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल. मनात इच्छाने करेपण असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल. आणि आचरणात जर निरंतर असेल तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. आम्ही करू शकतोय हे स्वतःला आता मैदानावरती म्हणायचं आहे. 9 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. रंगलेला मॅच, सामना रंगलेली. खरं आता पाहिलं तरी झुंज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. एका बाजूने आपण पाहिलं तर खास करून संघ आहे साईस्टा NSP बॉईज. पाहुयात. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु नाही पूल करू शकले. प्रॉपर पूल करण्याच्या अगदी मूड मध्ये तर बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळालेत. येणारे चेंडू अजूनही मैदानावरती शिल्लक आहेत 8. आणि 8 मध्ये अजूनही विजयासाठी 28 ची गरज आहे. 8 मध्ये 28 या इक्वेशनला आतापर्यंत आणून सोडलंय. हो पुन्हा पुन्हा प्रयत्न फसलाय. पुन्हा प्रयत्न फसला. पहा या अगोदर षटकार आणि त्यानंतरचे लगातार 2 निर्धाव चेंडू. म्हणजे पहिल्या 3 गोलंदाजांनी ज्या प्रकारची गोलंदाजी करून दाखवलंय 48चा पाठलाग करत असताना तर तिची वाखण्याजोग आहे. वाखण्याजोगी. आणि म्हणून मी म्हटलं ना की प्रशांतच्या 16 धावा, राकेशच्या 15 धावा. 15-16 जर पाहिलं तर जवळपास 31 म्हणजे दोघांनी 30 केल्या होत्या. तर 30 महत्वाच्या ठरल्यात या मॅच मध्ये. कौस्तुभ त्याही महत्वाच्या होत्या ना, म्हणून चर्चा त्याच गोष्टीची होती. पाहू शकतात आपण मैदानावरती रोमांचक मॅच, रोमांचक सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. रंगलेला मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. निर्णायक चेंडू आहे. या बॉलवरती मोठा फटका येईल का? चर्चा त्याच गोष्टीची होणार आहे. ओहो वाईट 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 मॅच मध्ये आला. वाईट टाईट मॅच होईल. फाईट देखील मैदानावरती होणार आहेत. 7 बॉल मध्ये विजयासाठी 27 धावांची गरज आहे. 7-27 वाला मॅच आहेत. पाठीमागे आदरणीय शिखर ठाकूर साहेब, डिंकी दादा या मॅचचा आनंद घेतात. विनंती आहे आपण मंचाच्या दिशेने या. आपलंही सरचे स्वागत आहे. गोटू अंकल स्मृती चषक 2024 मध्ये मी डिंकी दादांना विनंती करतो. डिंकी दादा आपण मंचाच्या दिशेने यायचं आहे. फायनलचा मॅच आहे. तर फायनलचा मॅच आता काही वेळामध्ये सुरू होणार आहे. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू पुन्हा एकदा. हो पूल करायचा प्रयत्न. पूल केलाय परंतु 1 धावेसाठी. षटक संपलंय. 3रं 22 धावा धावफलकावर. येणाऱ्या 6 मध्ये 26 धावांची गरज. काय खरकार घडणार आहे? 6 मध्ये 26 जिंकणार कोण आणि फायनल मध्ये पोहोचणार कोण? या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया त्या मैदानाच्या दिशेने. टायकुटीचे 6 मध्ये 26. चला विघ्नेश साकलतोडे टॉस साठी या. विघ्नेश साकलतोडे टॉस साठी या. टॉस साठी या. चला राकेश प्रभू शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन पोलाड सज्ज झालाय. जिकडे 6-26 इक्वेशन. पहिला चेंडू. हो पहिला चेंडू थोडासा खाली राहिला. पूल करायचा प्रयत्न होता. बॅट थोडीशी वरती गेली. चेंडू राहिला खाली. आलाय डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव. डॉट बॉल आला गेलाय. आता थोड्याशा अडचणी वाढल्यात. भरपूर अडचणी वाढल्यात आणि अडचणीने एकच गोष्ट समोर आले. एखादा मोठा फटका. एखादा मोठा फटका. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि प्रयत्न.
होता होता अखेरकार विकेट आले आणि आमिर मागे परततोय रनरच्या रूपाने गॉन. आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहेत. गोटंकल स्मृती चषक 2024 मध्ये आदरणीय शिखरजी ठाकूर साहेब डिंकीदादा यांचं सहर्ष स्वागत असणार आहे. 24 ची अजूनही मैदानावरती जर विचार केला तर 26 ची गरज आहे. फटका खेळलाय प्रशांत घरत पाठीमागे आहेत. प्रशांतने घेतलाय कॅच. मैदानावरती राकेश प्रभूला मिळाली विकेट आणि प्रतीक घरत मैदानाच्या बाहेर गॉन. मेरे साथ चल नको मी मुंबई से खाली तुझे लेने को आलो मी मुंबई से खाली तुझे लेने को आलो माझे वांगडा चल नको. थँक्यू. चला मैदानावरती विकेट आलाय. नवीन बॅटर क्रितेश घरत मैदानावरती आपल्याला येत असताना पाहायला मिळत आहेत. अंतिम आता आपण पाहिलं तर खास करून या षटकातील जे चेंडू बाकी राहिलेत पाहू शकतो आपण. पुढे आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 26 ची गरज आहे. सुमित यांची विकेट जिथे आली कसुब तिथून हा मॅच थोडासा बदलताना पाहायला मिळाला. रवी लिंगालावरती अपेक्षा होत्या. रवीनं फटका तर खेळला होता पण त्यानंतर रवीची विकेट आली. त्यानंतर पुन्हा एकदा या मॅच मध्ये पकड निर्माण करताना पाहायला मिळाले ओम साई प्रदीप 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल पुन्हा वेगवान. अंतिम शेवटच्या आता 2 बॉल आहेत. ते 2 बॉल मैदानावरती बाकी आहेत. 2 बॉल मध्ये विजयासाठी 26 धावींची गरज आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 बॉल मध्ये 26. फटका खेळलाय क्रितेश घरत यांच्या बॅट मधून आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. ब्रँड ऑफ बिरवाडी पालघर षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. शेवटचा बॉल आहे. 20 धावेची गरज. पुण्याचा फटका खेळला गेला आणि हा सामना मैदानावरती जिंकलाय. फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे ओम साई प्रदीप 11चा संघ. चिनू आणि त्यांचा संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत जी फायनल मध्ये दाखल झालेली आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल खास करून वसईचा संघ आहे मैदानावरती जो आपण यंग बॉयचा संघ आहे तो यंग बॉयचा संघ आपण पाहणार आहोत. चला कॅप्टन चिनू लवकर आपण चिनू या ठिकाणी